सुलतानपूर, उत्तर प्रदेश. लखनपूर नावाचं एक छोटंसं शांत गाव. बाहेरून बघताना सगळं काही नॉर्मल वाटत होतं. एक सामान्य कुटुंब, ज्यात आईवडील, 3 भाऊ आणि एका भावाचं कुटुंब एकत्र राहत होतं. पण या घराच्या आत नात्यांच्या या गुंत्यात एक अशी गाठ पडली होती जी सगळ्यांनाच एका भयाण गुन्ह्याच्या दलदलीत ओढणार होती. ही फक्त एका खुनाची गोष्ट नाहीये. ही कहाणी आहे विश्वासघाताची, एका अशा नात्याची ज्यातून बाहेर पडायला मार्ग नव्हता, आणि एका अशा हव्यासाची ज्याने एका कुटुंबाला कायमचं उद्ध्वस्त केलं. ही गोष्ट सुरू होते शिवकुमार आणि त्याची पत्नी उमा यांच्यापासून. त्यांचं लग्न झालं, 2 मुली झाल्या. पण उमाला एका गोष्टीची हुरहुर लागून राहिली होती. तिला मुलगा हवा होता. हा विचार तिच्या मनात इतका खोलवर रुजला होता की तिचं मन बेचैन झालं होतं. याच संधीचा फायदा घेतला शिवकुमारचा धाकटा भाऊ देवकुमारने. त्याने उमाला पटवून दिलं की मुलगा न होणं ही शिवकुमारची चूक आहे. हळूहळू देवकुमारने उमाच्या मनात विष पेरलं आणि त्या दोघांच्यात एक अनैतिक नातं सुरू झालं. उमाला वाटलं यातूनच तिच्या मुलाची इच्छा पूर्ण होईल. हे नातं सुरू झालं आणि वाढत गेलं. पण काही काळानंतर कोरोना महामारीमुळे जेव्हा शिवकुमार परत आपल्या गावी आला, तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याच्या घरात, त्याच्या आणि उमाच्या नात्यात एक अदृश्य पोकळी निर्माण झाली होती. त्याला संशय आला. त्याचे आणि देवकुमारचे सतत वाद होऊ लागले. घरातले सगळेच या तणावामुळे हैराण होते. पण हा वाद इतका वाढेल की तो रक्तजंजित होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं. जर तुम्ही पण अशा घटनांनी अस्वस्थ होत असाल आणि समाजाला यातून काहीतरी शिकवण मिळाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर या कथेचा प्रत्येक भाग समजून घ्या. फक्त लाईक किंवा सबस्क्राईब करू नका, तर या गोष्टीला गांभीर्याने घ्या आणि हा संदेश पुढे पोचवा. एक दिवस 14 जुलै 2020 रोजी रात्री जेवणानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार भांडण झालं. शिवकुमारला पोटात दुखत होतं, म्हणून तो घराबाहेर मोकळ्या हवेत जायला निघाला. त्याचवेळी देवकुमारच्या मनात अनेक दिवसांपासून साचलेला राग आणि सूड पूर्ण करण्याचं भूत डोक्यात शिरलं. त्याने एक कुऱ्हाड घेतली आणि आपल्याच मोठ्या भावाच्या मागे गेला. गावातून थोडं लांब एका निर्जन शेतात त्याने शिवकुमारवर कुऱ्हाडीने जोरदार वार केला. शिवकुमार जागीच गतप्राण झाला. देवकुमारने कोणताही विचार न करता तिथून पळ काढला. सकाळ झाली आणि गावकऱ्यांनी शिवकुमारचा मृतदेह पाहिला. घरात एकच आरडाओरडा सुरू झाला. पण पोलिसांनी पाहिलं की कुटुंबातले लोक घाईघाईने अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत होते. त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकीचं होतं. पोलिसांना संशय आला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शिवकुमारच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा वार झाल्याचं स्पष्ट झालं. ही नैसर्गिक मृत्यू नव्हती. हा एक थंड डोक्याने केलेला खून होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. शेजाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सांगितलं की शिवकुमार आणि देवकुमारमध्ये अनेक दिवसांपासून भांडणं सुरू होती आणि त्याची कारणंही त्यांना माहीत होती. पोलिसांना हळूहळू कथेचे सगळे धागे जुळत गेले. या अनैतिक संबंधांमुळे घरातला तणाव कसा वाढत गेला होता हे सगळ्यांनाच माहीत होतं. मुख्य आरोपी देवकुमार गावात नव्हता. पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्यावर देवकुमारने सर्व सत्य सांगितले. तो म्हणाला, 3 दिवसांपूर्वी शिवकुमारने आम्हाला एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर तो रोज आम्हाला मारहाण करत होता, अपमान करत होता. 14 जुलैला रात्रीही तो खूप चिडला होता. मला माझा अपमान सहन झाला नाही. मला वाटलं की यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, शिवकुमारला वाटेतून काढून टाकणं. त्याने कबूल केलं की त्यानेच कुऱ्हाडीने वार केला आणि मृतदेह त्याच शेतात सोडून तो पळून गेला होता. त्याच्याकडून पोलिसांना ती खुनाची कुऱ्हाडही सापडली. या प्रकरणात पोलिसांनी देवकुमारला अटक केली. पण खरी गोष्ट तर ही आहे की या नात्यातील गुन्ह्याने एका कुटुंबाला कायमचं संपवलं. एका मुलाच्या हव्यासापोटी, एका अनैतिक नात्यामुळे एक भाऊ दुसऱ्या भावाचा जीव घेतो. एक पत्नी आपल्याच पतीच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरते. या घटनेतून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे. जेव्हा घरातले नातेसंबंध बिघडतात तेव्हा संवाद संपून जातो, गैरसमज आणि राग वाढत जातो. जेव्हा हे नातं इतकं विषारी बनतं की बाहेर पडायला कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा असा टोकाचा निर्णय घेतला जातो. समाजासाठी हा एक मोठा इशारा आहे की मनात साठवलेला राग आणि अनैतिक संबंधांमुळे निर्माण होणारे ताणतणाव एका कुटुंबाला एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतात. हे प्रकरण केवळ एक गुन्हा नाही, तर नात्यांच्या विस्कोटीची एक हृदयद्रावक कहाणी आहे.